पुणे शहर जे आहे हे तसं आंबेडकरी चळवळीचं अत्यंत महत्वाचं सेंटर आणि बालेकिल्ला आहे. आणि या ठिकाणी आंबेडकर भवन सुरुवातीला उभं करण्यात आलेलं आहे, पण तिथे आहे त्याच्या पाठीमागे असणारी जमीन जी आहे ती जमीन मोठ्या स्मारकासाठी द्यावी अशी आंबेडकर अनुयायांची तीव्र मागणी आहे. आणि त्याप्रमाणे मागच्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे आले होते आणि त्यांनी ती मागची जागा जी आहे ती एकदी जागा आहे ती जागा जी आहे ती आंबेडकर स्मारकासाठी देण्याची अनाउन्समेंट केलेली आहे. त्याप्रमाणे मी ती जागा या स्मारकासाठी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ती जागा महाराष्ट्र सरकारने या स्मारकासाठी द्यावी अशी आमची मागणी आहे. दुसरा विषय आहे तो भीमा गोरेगाव जात होते आणि आम्ही सर्व नेते सुद्धा त्या ठिकाणी आम्ही जात असतो. त्यानंतरच्या काळामध्ये सुरुवातीला आम्ही सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला ट्रकवर आम्ही माईक लावून त्या ठिकाणी 100, 200, 500 लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी येऊ लागले आणि 1818 मध्ये ही लढाई झाली होती. आणि त्यावेळेला महार समाजाचे अनेक लोक जे होते 500 लोक त्या ठिकाणी शहीद झाले होते. आणि तो जो स्पॉट आहे ती जे स्थळ आहे आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायक आहे. भव्य स्मारक उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्यासाठी 150-200 एकर जमीन आजूबाजूच्या करावी, शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला द्यावा आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर स्मारकाचा आराखडा तयार करावा अशा पद्धतीची आमची सूचना आहे, मागणी आहे. त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. तिसरा विषय आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी 19 मार्च 1927 त्या ठिकाणी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह केलेला होता आणि त्या दलितांना गावातल्या पाणवठ्यावर पाणी प्यायला मिळालं पाहिजे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत, आम्ही सुद्धा माणूस आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीचा भेद असू नये, जातीभेद असू नये म्हणून आपल्या हक्कासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सत्याग्रह केला होता. त्याला 99 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 100व्या वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. एक तर सामाजिक ऐक्य परिषदा काही ठिकाणी आहेत, सामाजिक समता परिषदा आहेत, जाती तोडो समाज जोडो संमेलन आहे आणि त्या ठिकाणी एक 14 ऑक्टोबर हा अत्यंत आमच्यासाठी महत्वाचा दिवस आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्म दीक्षा घेतली होती आणि बाबासाहेब आंबेडकर जरी बौद्ध झालेले असले त्यावेळेला लाखोच्या संख्येने नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षाचा कार्यक्रम झाला आणि सम्राट अशोकाच्या नंतर एक मोठं धर्म परिवर्तन जे आहे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालं होतं. तर 14 ऑक्टोबर हा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून 14 ऑक्टोबरला साताऱ्याहून त्या ठिकाणी भीमा स्मारक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या होत्या आर्मीमध्ये होते आणि मऊमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाल्यानंतर काही वर्षांतर ते आर्मीतून रिटायर झाल्यानंतर साताऱ्यामध्ये आले होते आणि इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये सुभेदार आमचे आंबेडकर काम करत होते. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी प्रायमरी स्कूलमध्ये शिकायला होते. त्यावेळेला शाळेच्या बाहेर त्यांना बसावं लागत होतं, घंटेच्या भीती होती.
आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला मुंबईवरून रहमतपूर स्टेशनला उतरायचे. रहमतपूरला उतरून तिथून ते साताऱ्याला जायचे. तर अनेक वेळेला त्यांना त्या गाडीतून उतरवलेलं आहे. बैलगाडीमध्ये बसलेले बाबासाहेब आंबेडकर ते महार आहे ते कळल्यानंतर गाडी वाहनाने त्यांना त्या गाडीच्या खाली उतरवलेलं आहे. तर 5 तारखेला 5 मेला आणि त्याला मला प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. मी तिथं 5 मेला त्या ठिकाणी आहे. त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि महाड चौदाळ तळ्याच्या सत्याग्रहाला ही 100 वर्ष पूर्ण होत आहे. तर त्या पद्धतीनं मला असं वाटतं की नाही त्याला जास्त झाले असतील. त्याने मला सांगितलं नाही ठीक आहे. तर ते 5 अजूनला त्या ठिकाणी आले होते. तर त्या स्मरणार्थ त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि नंतर आता आम्ही एक 14 ऑक्टोबर पासून साताऱ्याच्या भीमाईच्या स्मारकाचं प्रदर्शन घेऊ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये जाऊ आणि बाबासाहेब आंबेडकर मान जो आहे मानचं नाव वगैरे आम्ही ठरवतो. पण सामाजिक समता ही कशी अजून मजबूत होणं आवश्यक आहे. आणि समाजामध्ये मोठा बदलही झालेला आहे. आज दलित मुलांना कुठल्याही शाळेच्या बाहेर बसवलं जात नाही आहे. सर्व शाळांमध्ये सगळ्या जातीची मुलं असतात. हे मोठं परिवर्तन समाजामध्ये झालेलं आहे. तरी सुद्धा दलितांवरती या ना त्या कारणाने काही अत्याचार होतात. ते अत्याचार होऊ नयेत यासाठी समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. आणि अलीकडे एक रमेश अण्णा मुळे आहे. हे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात. सामाजिक कार्यकर्ते आहे. आणि त्याने आतापर्यंत त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीमधून इन्कममधून 30 कोटी रुपये त्यांनी कुणाचं ऑपरेशन आहे, कुणाला काही आजारपण आहे, कुणाचं लग्न आहे, अशा पद्धतीनं हजारो लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. आणि ते मराठा समाजाचे आहे. तर त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये मी छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना त्यांनी आरपीआय मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आपण त्यांना रमेश अण्णा मुळेंना महाराष्ट्र प्रदेश मराठा आघाडीचा अध्यक्ष बनवलेला आहे. आणि जोपर्यंत दलित आणि मराठा एकत्र येत नाही आहे तोपर्यंत सामाजिक ऐक्य सामाजिक समता शक्य नाही. त्यामुळं दलित आणि मराठ्यांना कसं एकत्र आणायचं असा एक आमचा प्रयत्न आहे. आणि ही जी आमची रॅली आहे ती साताऱ्यातून निघू तर महाराष्ट्रभर फिरून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यानंतर मराठवाडा आहे, विदर्भ आहे, कोकण आहे, ठाणे जिल्हा आहे, मुंबई आहे, अशी घडून ती रॅली डिटेल कार्यक्रम नंतर आम्ही दिली आपल्याला. असा 14 ऑक्टोबर पासून आम्ही ती सुरुवात करणार आहोत. आणि पुण्याला त्याचा एंड यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. फक्त संविधान दाखवून चालणार नाही आहे. तर संविधानामधल्या भूमिकेला एकनिष्ठ राहून समाज जोडण्याचं जे काम आहे ते काम आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि भारतीय संविधानाने हिंदू समाजालाही जोडलेलं आहे, हिंदू मुस्लिमांनाही जोडलेलं आहे, हिंदू ख्रिश्चनांनाही जोडलेलं आहे. तर संविधानाने सर्वांनाच समान संधी दिलेली आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये कधी आपल्या देशाचा कधी बंगाल, कधी नेपाळ, कधी श्रीलंका होईल असं बिलकुल नाही आहे. आपल्या देशामध्ये खलिस्तानचे आंदोलन झालेले आहे. पुण्यामधल्या काय आर्मीचे पंजाबी लोक जे आहेत ते खलिस्तानच्या आंदोलनामध्ये त्यांनी तीव्र भूमिका आतंकवादी घेतलेली आहे. त्यानंतर आपलं शेतकऱ्यांचं आंदोलन 1.5 वर्ष दिल्लीमध्ये चाललेलं होतं. अशी अनेक आंदोलनं झालेली आहेत.
आणि आम्ही केलेलं नामांतराचं आंदोलन 17 वर्ष होतं. आम्ही सुद्धा अनेक मोर्चे काढले, जेलमध्ये गेलो. पण ज्या पद्धतीनं या 3 देशामध्ये जे मध्यंतरी कायदा हातामध्ये घेऊन सत्ता उलटवून टाकली, तशा पद्धतीची सत्ता आपल्या देशामध्ये उलटवून टाकणं अत्यंत शक्य आहे. त्यामुळे आपल्या देशाचं संविधान जे आहे ते संविधान एवढं मजबूत आहे. कोणी किती समाजामध्ये खूप पाडण्याचा प्रयत्न केला तरी समाज हा शेवटी एकसंघ आहे. आणि मी मुस्लिम समाजातल्या लोकांना नेहमी सांगितलेलं आहे की आमच्या पक्षाची मुस्लिम आघाडी आहे आणि मुस्लिम राईट्स पूर्वीच्या काळात व्हायच्या हिंदू मुस्लिम, पण अलीकडे आपणाला विशेष काही कुठे दिसत नाही आहे. आणि बाबरी मस्जिद 6 डिसेंबर 1992ला डिमॉलिश झाल्यानंतर त्यावेळेला मात्र मुंबईमध्ये काही ठिकाणी दंगे झाले होते. त्यानंतर अनेक मुलं मुस्लिम समाजाची आतंकवादी ऍक्टिव्हिटीमध्ये गेली, पाकिस्तानला गेली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी इथं अनेक अटॅक केले, अनेक रेल्वेमध्ये बॉम्ब झाले, अनेक ठिकाणी झाले. पण एकाही मुंबईमधल्या मुस्लिमाच्या घरावर कोणी दगड फेकलेला नाही. नंतर त्यावेळेला 6 डिसेंबर 92ला आणि 93ला जानेवारीमध्ये असे काही प्रकार थोडे घडले होते. म्हणून मुस्लिम बांधवांनी काय फार घाबरण्याचं कारण अजिबात नाही आहे. आणि पक्षाची भूमिका वेगवेगळी असू शकते, पण बाबासाहेबांचं संविधान हे सर्व धर्मियांना न्याय देणार आहे. त्यामुळे एवढं कोणाला घाबरण्याची आवश्यकता अजिबात नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.